तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत, काही कोण्या स्त्रियांच्या खात्यात आलेले आहेत, सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की काही स्त्रियांना पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या स्त्रियांना मिळाले आणि कोणत्या स्त्रियांना नाही मिळणार। जसं की पाहू शकता, तुम्हाला इथे दिसत आहे, क्लिअर दिसत आहे, इथे पाहू शकता 3000 रुपये खात्यामध्ये आलेले आहेत। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार। व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला चेक कसं करायचं हे आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। आणि तुम्हाला येणार 3000 कसे येणार, कारण की माहिती आहे का, ऑगस्ट मधले ते आणि जून मधले पण, जून जुलै मध्ये जेव्हा चालू झालेली आहे स्कीम चालू झालेली आहे जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकखट्टे येणार आहेत। तुम्हाला काय करावं लागेल आणि तुम्हाला याच्यासाठी कुठे जावं लागेल, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, सर्वात पहिले ज्यांच्या लाडकी बहीण ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांना मेसेज आलेला आहे मोबाईलवर। तर मित्रांनो तुमचे मेसेज चेक करू शकता। मेसेज जर नसेल आलेला आहे तर तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये जाऊन चेक करू शकता। जसं की हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर ठीक आहे, नाही आलेला तर तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये जाऊन चेक करू शकता। कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे काही स्त्रियांना आलेले आहेत, म्हणजे 10% स्त्रियांच्या खात्यामध्ये पैसे टाकले गेलेले आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे, सर्व स्त्रियांचे पैसे हे 17 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। 17 ऑगस्टमध्ये त्यांच्या खात्यामध्ये सर्व स्त्रियांचे पैसे पडणार। तुम्हाला आता काय करावं लागेल, सर्वात पहिले तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, ज्यांचे बी फॉर्म अप्रूव्हल झाले आणि ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं जरूर नाही। कारण की त्यांच्या खात्यामध्ये जे 3000 रुपये येणार आहेत ते 3000 त्यांच्या खात्यामध्ये स्वतः कोण सांगितलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की जे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते कधी येणार आहेत, ती येणार होती तुम्हाला 17 तारखेला। 17 म्हणजे तुम्हाला येणार रक्षाबंधनच्या दिवशी। पण आता काय झालं पाहू शकता, हे मेसेज काही स्त्रियांना आलेले आहेत। कोणते मेसेज आले आहेत हे तुम्ही पाहू शकता, क्लिअर दाखवता असा मेसेज आलेला आहे। पाहू शकता इथं काय दाखवलं, 3000 रुपयाचा मेसेज इथं दाखवलेला आहे। 3000 त्यांच्या खात्यामध्ये काय, मुख्यमंत्री पाहू शकता इथं लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। पाहू शकता इथं क्लिअर तुम्हाला दिसत आहे। तर हा कुठून मेसेज आला, हा आला मुख्यमंत्री साहेबांकडून, माझी लाडकी बहीण योजनेचा हा काय मेसेज आहे। तर बँकेचा ज्यांचे बँकेमध्ये पैसे आले ते जाऊ शकता, बँकेमध्ये चेक करू शकता। नसेल तुमच्या बँक जर पासबुक बंद पडलेलं असेल तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, पासबुक चालू करा। आणि तुम्हाला माहिती आहे, पासबुक जर बंद पडलं चालू करा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। सर्वात पहिले हे तुम्हाला करावं लागेल, बँकमध्ये जा, तुमची KYC कंप्लीट झाली नसेल KYC पण लवकर कंप्लीट करून टाका। कारण की माहिती आहे, जर तुम्ही KYC लवकर कंप्लीट नाही केलं तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नाही येणार। कारण की सर्वात पहिले काय, ज्यांचे पैसे आले नाही आता त्यांना हे काम करा। ते काय काम करावं लागेल ते म्हणजे तुम्हाला KYC कंप्लीट करावं लागेल। KYC कुठं करायची माहिती आहे, फ्रीमध्ये होते। ज्यांचं तुमचं पासबुक कोणत्याही बँकेचं आहे तिथे जाऊ शकता किंवा ई सेवा केंद्रावर जाऊ शकता, तिथे तुम्ही करू शकता KYC व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाते। तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं घाबरायचं टेन्शन नाही, कारण की तुम्हाला मेसेज आलेला आहे, तुमचं व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे आणि तुम्हाला काय आहे तिथं कुठल्याही गोष्टीचा आता प्रॉब्लेम घ्यायचा नाही। तुमच्या खात्यामध्ये जे 3000 रुपये येणार आहेत ते 3000 तुमच्या पुढे येणार, तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं काही करावं लागेल, फक्त काय चेक करावं लागेल, तुम्हाला बँक डिटेल चेक करावी लागेल, तुमची KYC कंप्लीट झालेली आहे का नाही झाली। जर झाली नसेल तर लवकर करा, कारण की तुमच्या खात्यामध्ये तुमचे मुख्यमंत्री साहेबांकडून काय आहे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत। आणि कधी टाकणार आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे, ते तुमच्या कोणत्या तारखेला टाकणार हे तारीख पाहू शकता। सर्वात पहिले तुम्हाला 17 तारीख सांगितली मी, एकदा नाही 2 3 खेप तुम्हाला 3 वेळेस सांगत आहो की 17 तारखेला पैसे येणार आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांचे माहिती आहे 13 तारखेला पडलेले आहेत आणि काहींचे इथं काय 14ला पडलेलं आहे आणि काहींचे कधी पडले 15 ऑगस्टला पण पडलेले। तर मित्रांनो पाहू शकता, काहींची माहिती आहे का, ट्रायल चालू आहे, ट्रायल असल्यामुळे सर्व स्त्रियांचे पैसे आता पडणार। कोणत्याही स्त्रीला घाबरायची जरूरत नाही आहे, कारण की तुम्हाला काय करावं लागेल, फक्त जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही कंप्लीट केलेले आहेत, ज्यांचे तुम्ही आता काय केले KYC की असो किंवा बँक डिटेलमध्ये पासबुक बंद पडलेलं असेल तिथं जा आणि लवकरात लवकर KYC किंवा KYC म्हणतात त्याला, ते कंप्लीट करा। ते लवकर कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील। आणि किती रुपये येतील ते तुम्हाला मी सांगितलं आहे, 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची जरूर नाही, कारण की तुमचं पासबुक जर चालू असेल तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। कारण की हा मुख्यमंत्री साहेबांचा जो आदेश आहे, तुमच्या खात्यात जे पैसे येणार आहे, काही अफवा व्हिडिओ येत आहेत तुमचे खाते म्हणजे बंद पडणार आहे आणि तुम्हाला इथं पैसे मिळणार नाहीत। तर तुम्हाला मित्रांनो असं काहीच नाही होणार, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यांना लवकरात लवकर पैसे देण्यात येतील। माहिती आहे का, ज्या स्त्रिया माहिती आहे का, स्त्रियांना माहिती आहे की 1.5 करोड स्त्रियांना पैसे देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांचा झाला। अप्रूव्हल फॉर्म किती झाले आहेत, अप्रूव्हल फॉर्म झालेले आहेत 1.5 करोड स्त्रियांचे अप्रूव्हल झाले आणि ज्यांचे नाही झाले त्यांचे पण होऊन जातील। त्यांना बी काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही, कारण की माहिती आहे का, हे जे 3000 रुपये आहेत आणि तुम्हाला माहिती तुमचं आतापर्यंत अप्रूव्हल झालं तर तुम्हाला 3000 ऐवजी तुम्हाला शिल्लक पैसे मिळतील। म्हणजे शिल्लक किती मिळतील माहिती आहे का, काय की 4500 रुपये तुम्हाला नेक्स्ट मिळणार। कारण की तुम्हाला जर पैसे मिळाले तुम्हाला सर्व पैसे हे तुमच्या खात्यामध्ये, जसं की हा मेसेज तुम्ही पाहू शकता, असाच मेसेज तुमच्या खात्यामध्ये पण येणार। त्यात तुम्हाला काय करावं लागेल, फक्त बँक डिटेल तुमची सिक्युअर करावी लागेल, त्याला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल। मोबाईल नंबर लिंक जर असेल तरच तुम्हाला हा मेसेज येणार आहे, नाही तुमचा हा मेसेज नाही येणार। मोबाईल नंबर चेक करायचा असेल, मी एक व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, मोबाईल नंबर कसा चेक करायचा। जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, मला सबस्क्राईब करू शकता। सबस्क्राईब करून एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला आहे, तिथे मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्हिडिओ
देत असतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण की असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहायला मिळतं. कारण की व्हॉट्सअपवर जे बी योजना आहे सर्वात पहिले मी व्हॉट्सअपवर शेअर करण्याची कोशिश करतो. तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी शेअर जरूर करा, कारण की ज्यांना जरूरत आहे या व्हिडिओची त्यांच्यासाठी शेअर करा आणि कमेंट पण करा तुमचं राज्य कोणतं आहे, राज्य नाही, तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, मला कमेंटमध्ये कळवा. आणि कारण की असे नेक्स्ट व्हिडिओसाठी मुख्यमंत्री योजना असो, कोणती योजना असो, अन्नपूर्णा योजना असो, अशा योजनासाठी फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद. 15 ऑगस्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा.